कथासागरच्या 168व्या भागात सगळ्यांचं स्वागत. आज तुम्ही नक्की ओळखलंय शनिवार म्हणजे स्वातंत्र्य लढ्याची गोष्ट. अगदी इसवी सन पूर्व 324 हा सुरू झालेला लढा. एक नव्हे हजारो हजारो लाखो लढे असे लढले गेले आणि म्हणूनच आपल्या पिढीचं आपल्या पुढच्या पिढीचं कर्तव्य आहे की इतक्या परिश्रमानंतर, इतक्या त्यागानंतर, इतक्या लोकांच्या बलिदानानंतर मिळालेलं स्वातंत्र्य राखून ठेवायचं. गेल्या वेळेला आपण आठवतंय तुम्हाला बिरसा मुंडाची गोष्ट बघितली होती आणि असं बघितलं होतं की वयाच्या अगदी लहान वयात म्हणजे ज्या वेळेला आजकालची मुलं एखाद्या करिअरला सुरुवातही करत नाहीत त्या वयात त्याला हे काय झालं तर मरण आलं होतं. ते कसं आलं ते डाऊटफुल होतं. तुरुंगात असताना रक्ताची उलटी झाली आणि मरण आलं. त्यांनी उल उलान नावाचा लढा पुकारला होता. याचप्रमाणे भारताच्या प्रत्येक भागात बिरसा मुंडा छोटा नागपूर आत्ताचं मध्य प्रदेश या भागातला होता. तर प्रत्येक भागामध्ये असा लढा दिला गेला. याच्यापैकी नागालँड म्हणजे फक्त नागा नव्हे तर त्यावेळेचा जो सगळा परिसर होता आसपासचा जिथे जिथे नागा जमाती राहत होत्या त्यांनीसुद्धा लढा दिला. हुका हे त्यांचं प्रेरणास्थान होते आणि त्याच्यापैकी पहिला शहीद, नागांचा पहिला शहीद किंवा पहिला हुतात्मा ब्रिटिशांच्या काळांची किंवा ब्रिटिशांची लढा देताना गेलेला पैपू जडोन्ना असं त्याला म्हटलं जातं. आणि त्याची शिष्या राणी, मला वाटते राणीचं नाव आजकाल आपण ऐकलं असेल कारण गेल्या काही दिवसापूर्वी गृहमंत्री अमित शहा तिथे गेले होते आणि त्यांनी एका म्युझियमचं उद्घाटन केलं आणि असं जाहीर केलं की भारताच्या वेगवेगळ्या भागात जिथे जिथे आदिवासींची वस्ती जास्ती आहे तिथे तिथे असं म्युझियम उभारलं जाणार आहे. कारण आपल्याला शहरात राहणारे जे नेते होते त्यांची नावं माहीत आहेत, त्यांनी स्वातंत्र्य लढा कसा पुकारला ते माहिती आहेत, पण ह्या लहान लहान अगदी पार असे तू हिमालय म्हणतात त्या आदिवासींनी सुद्धा लढा दिला त्याच्याबद्दल आपल्याला माहिती नाही आहे. ती पुढच्या पिढीला करून द्यावी असा या म्युझियमचा हेतू आहे. आज आपण दोघांची बद्दल बघायचा प्रयत्न करूया. जयपू जोडन्ना आणि राणी. ही जी राणी आहे ती खरी राणी होती का तर बघा तुम्ही आता. तिला मग कोणी म्हणायचं राणी मा, कोणी म्हणायचं द डॉटर ऑफ द हिल्स, कोणी म्हणायचं आसामची राणी, कोणी म्हणायचं नाही. लोकांचा असा विश्वास आणि समज होता की नागांची जी देवता आहे, देवी आहे, चेराच्या मदिनरू ही अवतार होती असं मानलं जातं. आणि हा जो स्वातंत्र्याला पहिला हुतात्मा, स्वातंत्र्यासाठी झालेला पहिला हुतात्मा हा जो जडोन्ना होता हा पण स्वतःला ईश्वराचा प्रेषित म्हणून घेत असे. राणी खूप काळ जगली पण तिचं अख्खं आयुष्य स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचं सुद्धा तिचं आयुष्य म्हणजे संघर्ष यात्राच होती. दोघांची नावं एवढ्यासाठीच मी आत्ता एकत्र घेतली की राणी ही ह्या आपला जडोन्ना हा तिचा मामा होता. त्याच्या अंत्ययात्रेला ती गेलेली असताना तिला प्रेरणा मिळाली. आधीपासून ती आध्यात्मिक वृत्तीची होती आणि त्यांनी जो लढा पुकारला होता त्याचं नाव होतं हेराका. हा जो हेराका आहे, हा जो उठाव आहे त्याच्याबद्दल आधी आपण माहिती मिळवूया आणि जर वेळ उरला तर राणीकडे, तर पुढच्या वेळेला राणी. हा कोण होता तर पैपू जोडन्ना हा नागा जमातीच्या असंख्य जमातापैकी एका जमातीचा. नागा आपल्याला उगाचच म्हणतो की ते दाखवलं जातं ते कपडे घालत नाहीत, मागासलेले आहेत, रानटी आहेत, ही हत्यारं वापरतात, अशी पिसं लावतात, कमरेला अगदी पूर्वी तर फक्त झाडाचं साल किंवा पान बांधायचे, आता ते काहीतरी लुंगीसारखं बांधतात. असं नाही आहे. मागासलेले हे बिलकुल नव्हते. नागा यांचा उल्लेख रामायण महाभारतापर्यंत जातो. त्यांची स्वतःची संस्कृती आहे, भाषा आहे, सणवार आहेत, त्यांचं कल्चर खूप रिच आहे. एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देते. एखाद्यावर काही आपत्ती आली, समजा पाऊस तिथे खूप पडतो, वादळं होतात, एखाद्याचं घर डुबलं, जळलं किंवा आणखीन काही झालं तर अख्खा गाव, कोणाच्या एकाच्या मालकीची जमीन नसते, अख्खा गाव मालक असतो. ते सगळे जणं धावून जातात आणि त्याचं घर बांधून देतात. एवढं नव्हे तर घरातल्या वस्तूसुद्धा आपणहून प्रत्येकाच्या घरामध्ये जे काही जमेल असेल ते त्याला नेऊन देतं. न सांगता न मागता हे सगळं घडत राहतं. अशी यांची खूप संस्कृती. त्यांच्यामध्ये स्वतःची गाणी आहेत, नृत्य प्रकार आहे. मला वाटते नागा नृत्य तुमच्यापैकी अनेक जणं वार्षिक उत्सवाला करतात. अतिशय समृद्ध अशा प्रकारची जमात. नंतरच्या काळामध्ये मात्र वैज्ञानिक प्रगती हे करू शकले नाहीत कारण दुर्गम भागामध्ये राहत होते. काही कारणामुळे का असेना
त्यांची जी आपली मुलांची आक्रमण झाली म्हणून असतील, पण हे दुर्गम भागात राहत होते तेव्हा त्यांचा शहरी भागाशी संपर्क सुटला आणि म्हणून आपण त्यांना आदिवासी किंवा मूळचे राहणारे, आदिवासी ते मूळचे राहणारे असं म्हणायला लागलो. मात्र ते मागास किंवा अगदी अशिक्षित बिलकुल नव्हते. शाळा आजकाल जशा शाळा म्हणतात तसा शाळेत हा जडोंना गेलेला नाही, कारण तेव्हा शाळाच नव्हत्या, आत्तासारखी कॉन्सेप्टच नव्हती. मात्र याचा वनौषधीचा अतिशय छान अभ्यास होता, अतिशय छान अभ्यास होता. हा अनेक भावंडांपैकी एक आणि अगदी लहानपणापासून हा नुसती समाधी लावून तासनतास बसायचा. तो म्हणायचा की मी देवाशी गप्पा मारतो, देव मला स्वप्नात येतो, माझ्याशी बोलतो, मला सांगतो, मला आदेश देतो आणि मग हा अनेकांना औषधं द्यायचा. पंचक्रोशीतले लोक त्याच्याकडे यायचे, औषध घ्यायचे आणि बरेसुद्धा व्हायचे. आणि म्हणूनच हा स्वतःला प्रेषित असं म्हणायला लागला. हा जो प्रेषित होता, देवाचा प्रेषित होता, वनौषधी देत होता, तो सामाजिक क्रांती, राजकीय क्रांती, धार्मिक क्रांती या सगळ्याचा नंतर नेता बनला. त्याचं कारण ब्रिटिश. काय झालं बरं, तर ब्रिटिशांच्या कोणकोणत्या कारणामुळे ब्रिटिशांच्या विरुद्ध हा उठाव करून उठला. बिरसा मुंडाच्या वेळेला आपण माहिती आहे जंगलांचा कायदा आला, कर आले. ही तर दोन कॉमन होतीच होती. तिसरं कॉमन काय होतं, तर जर्मन आणि अमेरिकन खूप 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 लोकांना, मिशनरीजना या ब्रिटिशांनी त्या ठिकाणी शाळा उघडायला परवानगी दिली. आणि प्रचंड प्रमाणात त्यांना वाटायचं हे गरीब लोक आहेत, म्हणजेच हे आपले बाटवण्यासाठी, ख्रिस्ती करण्यासाठी उत्तम सुपीक अशा प्रकारची ही आपल्याला जागा मिळालेली आहे. आणि प्रचंड प्रमाणात त्यांनी या लोकांना बाटवायला सुरुवात केली. एवढंच नव्हे तर हे बिचारे साधे सुधे असे लोक होते, ह्यांचा पटकन विश्वास बसायचा. पांढरी कातडी, त्यामुळे त्यांना ते मोठे वाटायचे. आणि मग यांनी आणखीन एक सुरू केलं, ते म्हणजे चहाचे मळे. जंगलं कापली आणि चहाचे मळे. आत्ता जिथे चहाचे मळे, तिथे चहाचे मळे नव्हते, तर तिथे जंगलच होतं. जंगल यांची संपत्ती गेली. चहाचे मळे, चहाच्या मळ्यामध्ये पकडून काम करायला हे लोक घेऊन जात असत ब्रिटिश. त्याच्याबरोबर जे त्यांचं ब्रिटिशांचं युद्ध सुरू होतं युरोपमध्ये, त्या ठिकाणी खास करून मेसोपोटेमिया आणि फ्रान्समध्ये ज्या लढाया झाल्या, त्या लढायामध्ये कामगार म्हणून माल वाहून नेण्यासाठी त्यांचा इथल्या लोकांना पकडून घ्यायला ब्रिटिशांनी सुरुवात केली. त्याच्याशिवाय आणखीन त्यांनी एक केलं, ते म्हणजे सक्तीने त्यांना मजुरी करायला लावायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ख्रिश्चन धर्माच्या प्रसारामुळे ह्याला असं वाटायला लागलं की आपली जमात, आपली संस्कृती आता धोक्यात आलेली आहे. कारण त्यांनी थोड्याच दिवसांनी एक क्लबची स्थापना केली आणि असंख्य जणांना क्लबमध्ये यायचे. आणि अर्थातच तिथे ख्रिश्चन, तुम्हाला मी सांगायची वेळी गरज नाही आहे, आपली संस्कृती आणि त्यांच्या संस्कृती टोटली भिन्न आहे. अशा वेळेला ह्या हेराकांनी सांगितलं एक दिवस की मी आता प्रेषित आहे आणि याच्या पुढे आपण ब्रिटिशांना सहकार्य करायचं नाही, कर द्यायचा नाही, ख्रिश्चन तर व्हायचं नाहीच नाही. ख्रिश्चन धर्माविरुद्ध त्यांनी उठाव, धर्म नव्हे तर ख्रिस्ती लोक जे पाद्री जे सक्तीने करत होते त्यांच्याविरुद्ध उठाव सुरू केला. ते म्हणाले की ह्यांना साथ देणं म्हणजे ईश्वराशी गद्दारी करणं आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी अनेक भजनं रचली, गाणी रचली आणि मग निरनिराळ्या खेड्यापाड्यात फिरून, नागा जमातीत फिरून ते त्याचा प्रचार करायला लागले. त्यानिमित्ताने भजनं गायला लोक एकत्र यायचे आणि त्यांच्यापर्यंत हा विचार ते पोचवायचे. त्यांनी सांगितलं की हे कोणी असे वरून आलेले आकाशातून नाही आहे, त्यांना घाबरायचं कारण नाही आहे, ते आपल्यासारखी सामान्य माणसं आहेत, त्यांना घाबरू नका, त्यांना कर देऊ नका, लोकांनी कर आपल्याकडे जमा करावेत, आपण काय ते करूया. आणि त्याच्यानंतर त्यांनी आणखीन एक सांगितलं की ब्रिटिशांचा जसा राजा तसा आपला राजा का नसावा, आपला राजा का नसावा, ब्रिटिशांचा राजा आहे आपला राजा, आपण राजा होऊया. आणि मग त्यांनी तरुणांना जोडायला सुरुवात केली, तरुणांना शस्त्र चालवायला शिकवली. मुळात ते अत्यंत काटक, उत्तम नेमबाज, उत्तम शिकारी, त्यामुळे त्यांना हे तर जात्याच गुण उपलब्ध होते, त्याचा फायदा त्यांनी करून घेतला. जागोजागी तरुणांच्या टोळ्या उभ्या राहिल्या आणि ब्रिटिशांचे जे म्हणून कोणी काय म्हणूया आपण त्याला एजंट म्हणूया, कर वसूल करायला आले, मजूर गोळा करायला आले, पोलीस आले, त्यांच्यावर हल्ला करायचा, त्यांची शस्त्र पळवायची आणि मग त्यांना कोणत्याही प्रकारे सहकार्य करायचं नाही, अशा प्रकारची ही चळवळ उभी राहिली. अर्थातच ब्रिटिशांना हे जराही मान्य नव्हतं आणि मग त्यांनी नेमकं काय केलं तर ह्यांना अटक सत्र सुरू केलं. पण अटक करणार कशी, कारण हे पळून जायचे, ब्रिटिश लोकांपेक्षा हे खूप काटक होते, पळून जायचे. आसाम रायफल्सची उभारणी केली. आसाम रायफल्स आणि
ह्या नागा लोकांचे जे हेराकाचे जे सदस्य होते त्यांच्या अनेक वेळा चकमकी घडल्या आणि मग काही वेळेला तर काही पोलिसांची सुद्धा हत्या या नागा लोकांच्या हातून झाली. आता मात्र ब्रिटिशांना असं वाटायला लागलं की डोक्यावरून आता पाणी जात आहे, याच्यावर काहीतरी केलं पाहिजे. आणि मग असंच एका गावातून दुसऱ्या गावात तिसऱ्या गावात फिरत असताना जवळजवळ 600 अनुयायांसह 600 अनुयायी, कारण खूप मोठ्या प्रमाणात तरुण त्यांना जमा झालेले होते, मिळालेले होते, 600 अनुयायांसह यांना अटक केली गेली. अटक केल्यानंतर तुरुंगात डांबलं गेलं आणि तुरुंगात डांबल्यानंतर सुद्धा हे स्वस्थ बसले नाही. तिथूनही ते ब्रिटिश सत्तेला आव्हान करत राहिले. अर्थातच खटला चालवला गेला, पण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे खटला भरणारे तेच, खटला चालवणारे तेच, वकील पण त्यांचेच. आरोप काय तर ब्रिटिश सत्तेविरुद्ध. ब्रिटिश सत्ता आली कुठची, ब्रिटिश काय भारतातले थोडेच होते, परदेशातून आलेले होते, पण त्यांचीच कोर्ट, ते न्याय काय मिळणार, अगदी ठरलेलंच होतं. तर अनेकांना जन्मठेपेची शिक्षा झाली, कोणाला 2-3 वर्ष शिक्षा देऊन सोडून देण्यात आलं. यांना मात्र फाशीची शिक्षा दिली गेली. फाशीची शिक्षा दिली गेली आणि अर्थातच इंफाळा तुरुंगात त्यांना टाकलं गेलं. यांचं वय जेव्हा फाशीची शिक्षा देऊन सुनावून फाशी दिली गेली तेव्हा फक्त आणि फक्त यांचं वय होतं 26 वर्षाचं. या 26व्या वर्षी 29 ऑगस्ट 1931ला यांना फाशी दिलं गेलं. मात्र त्यांनी एकच केलं की आपल्याकडे जसं आपण उमाजी नाईक वगैरे म्हणतो त्यांचं प्रेत टांगून वगैरे ठेवलं, असं केलं नाही. तर का माहिती नाही, पण त्यांनी ते प्रेत न्यायला त्यांना परवानगी दिली. या सगळ्या लोकांनी त्यांचं जे गाव होतं छोटंसं तिथे हे प्रेत आणलं, तिथे अंत्यसंस्कार करायची परवानगी दिली. तुम्हाला सुरुवातीलाच मी म्हटलं की राणी यांच्या नात्याची होती, तेव्हा तिचं वय होतं जेमतेम 13 वर्षाचं. त्याच्या अगोदरच ती अगदी लहानपणापासून तिलाही देवाची आणि कृपा होती, देवाची भक्ती करायची, वनौषधी तिलाही माहिती होत्या. ती या हेराका या चळवळीने प्रभावित झालेली होती, अनेक लोकांच्या संपर्कात होतीच होती. आणि जेव्हा आपल्या मामाला, नातेवाईकाला असं फाशी दिलं आणि त्याच्यावर अन्याय केला आणि असंख्य लोकांना तुरुंगात डांबलं, हे जेव्हा राणीला कळलं तेव्हा तिला प्रचंड रडू आलं. पण ती म्हणाली, नाही नाही, तो मेला म्हणून ही चळवळ बंद राहणार नाही. नेता मरत असतो, पण दुसरा नेता उभा राहायला पाहिजे, कारण तो नेता समाजाचा असतो, समाजासाठी लढत असतो, समाजाचं हे कर्तव्य आहे, इतर कोणी नाही, तर मी पुढे येते. अर्थातच तिला ॲक्सेप्ट केलं. आपण जे म्हणतो ना की भारतीय समाज मागास मागास म्हणावा, तर ही तर मुलगी होती तरी तिला लीडर म्हणून त्यांनी ॲक्सेप्ट केलं आणि पुढे तर हिने किल्ला पण बांधायला घेतला, पुढचा भाग झाला. पण अशी ही राणी. मग तिचा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हा जो हरेका हा जो लढा होता, हा या दोघांनी तिने पुढे घेऊन गेली, लढला. असा हा अतिशय लहान वयात शहीद झालेला किंवा देशासाठी प्राणार्पण केलेला पहिला हुतात्मा पैपू जॉडोना असं याचं नाव. आणि आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे की परमेश्वराचा दूत मानणारा असा हा. त्याच वेळेला खूप मोठ्या प्रमाणावर कुकांचा लढा सुरू होता. कुकांचा लढा सुरू होता. या लढ्याचा परिणाम आपण म्हणतो की पूर्वीच्या काळी आतासारखे कसे मोबाईल फोन काहीच नव्हतं, मग कसे लोक संपर्क करत असतील ते माहिती नाही, पण ही सत्य गोष्ट आहे की कुकांचा लढा त्याच्यावर याचा खूप प्रभाव होता. शिखांचा लढा त्याच वेळेला सुरू होता, त्यांचा प्रभाव होता आणि त्यांच्या प्रभावाने प्रभावित झालेला समाजामध्ये छोटे छोटे असंख्य गट उभे राहिले. त्यांच्यापैकी हा नागा म्हणजे नागालँडमधलं नाही आहे, तर नागालँड असेल, आसाम असेल, त्रिपुरा असेल, तिथली जी सगळी नॉर्थ ईस्ट सगळी एरिया आहे, मेघालय असेल, या सगळीकडे या ज्या पसरलेल्या जमाती आहेत, या जमातींचा पुढारी नागा जाती जन्मलेला असा हा आपला आजचा हिरो. पुढच्या वेळेला आपण राणीकडे वळवायचं आहे. मला असं वाटतं की तुम्ही जर स्वतः राणीची माहिती मिळवून आधीच ठेवलीत तर तुम्हाला खूप उपयोगी होईल. राणीचा पण मला वाटते फक्त कुठेतरी उल्लेख एका वाक्यात किंवा एका शब्दात पुस्तकात आलेला आहे. एवढं अख्खं आयुष्य जवळजवळ ती तर स्वातंत्र्यानंतर हे केलेली आहे, जगलेली आहे. 83 साली 72 साली तिला अवॉर्ड्स दिले गेलेले आहेत आणि 93 सालीचा मृत्यू झालेला आहे. इतकं दीर्घ आयुष्य आणि सगळं आयुष्य तिचं संघर्षात गेलं. त्या राणीविषयी आपण पुढच्या वेळेला बोलूया. तो नमस्कार. ह्या सगळ्या कथा तुम्ही इतरांनासुद्धा सांगा, कारण आत्ता मला वाटते कालच काय धमकी दिली गेली आहे आणि आपल्याला संपवण्याचा कसा कट देशात रचला जातो आहे हे तुम्ही बघताय.
आणि म्हणून आत्तापैकी आपल्यापैकी प्रत्येकाने राणी मुलींनी आणि जे कोणी मुलगे किंवा पुरुष असतील त्याला वयाचं बंधनही नाही आहे, त्यांनी हा जो पैपू जडोन्न आहे ते व्हायचा प्रयत्न करूया. नमस्कार आणि धन्यवाद.